हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चरला आपण पॅटर्न मटेरियल हे पाहिलेलं आहे. व्हेरियस टाइप्स ऑफ पॅटर्न मटेरियल्स लाईक वूड, मेटल, वॅक्स, प्लास्टिक, रबर. आता व्हॉट इज पॅटर्न? इट इज अ प्रिन्सिपल टूल युज्ड इन कास्टिंग प्रोसेस और इट इज मॉडेल ऑफ एनिथिंग विच इज सो कंस्ट्रक्टेड टू फॉर्म एन इम्प्रेशन or cavity in the sand. So it is a replica of the part to be cast. तर थोडक्यात म्हणजे पॅटर्न म्हणजे एक प्रकारचं मॉडेल आहे की ज्या मॉडेलद्वारे आपण सँडमध्ये कॅव्हिटी बनवतो किंवा साचा बनवतो, त्याला आपण पॅटर्न असं म्हणतो. किंवा एक प्रकारची कास्ट कॉम्पोनंटची प्रतिकृती, त्याला आपण पॅटर्न म्हणतो. आता ह्या लेक्चरला आपण टाईप्स ऑफ पॅटर्न हे पाहणार आहोत. तर टाईप्स ऑफ पॅटर्न पाहण्यापूर्वी आता वेगवेगळे प्रकारचे पॅटर्न्स आहेत. मग नेमका पॅटर्न सिलेक्ट करताना काय काय गोष्टीचा विचार केला जातो, कोणते पॉईंट्स आपल्याला सिलेक्शनसाठी पॅटर्नच्या आवश्यक आहेत. तर त्यातला पहिला पॉईंट आहे म्हणजे क्वांटिटी ऑफ कास्टिंग टू बी प्रोड्यूस. म्हणजे आपल्याला मास प्रोडक्शन आहे का जॉब ऑर्डर आहे ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. नेक्स्ट म्हणजे की त्याचा साईज आणि कॉम्प्लेक्सिटी, सिम्पल शेपचा आहे का कॉम्प्लेक्स शेपचा आहे, आणि तो पॅटर्न विड्रॉ करताना काही डिफिकल्टी येत आहेत का, कोणती माउल्डिंग मेथड आपण वापरणार आहोत, हँड माउल्डिंग वापरणार आहे का मशीन माउल्डिंग वापरणार आहे, आणि डिझाईन रिलेटेड काही असे प्रॉब्लेम्स आहेत का. तर त्याचा विचार आपल्याला टाईप्स ऑफ पॅटर्न सिलेक्ट करताना करावा लागेल. म्हणजे क्वांटिटी ऑफ कास्टिंग टू बी प्रोड्यूस. नेक्स्ट साइज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ शेप ऑफ कास्टिंग टू बी प्रोड्यूस. नेक्स्ट टाइप ऑफ माउल्डिंग मेथड, प्रॉब्लेम असोसिएटेड while withdrawing pattern, other difficulties resulting from poor casting design or pattern design, त्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. तर आता आपण पाहूया टाईप्स ऑफ पॅटर्न. आता पहिला पॅटर्न आहे म्हणजे सिंपल शेपचे जे कॉम्पोनंट्स असतात, सिंपल कास्टिंग असतात, त्यासाठी जो पॅटर्न वापरतो तो म्हणजेच सिंगल पीस पॅटर्न किंवा त्याला सॉलिड पॅटर्न म्हणतो. आता हा पॅटर्न म्हणजे काय? जेव्हा पॅटर्न आपल्याला कोणत्याही जॉईंट शिवाय किंवा पार्टिंग शिवाय किंवा लूज पीस शिवाय बनवला जातो, एका पीसमध्येच बनवला जातो, वन पीस किंवा सिंगल पीसमध्ये, त्याला कोणत्याही प्रकारचं जॉईंट नसतं, कोणत्याही प्रकारचे पार्टिंग नसते. पार्टिंग कधी होईल? जेव्हा दोन भाग करू तेव्हा त्याच्यात पार्टिशन होईल किंवा सेपरेशन होईल. तर तो पॅटर्न स्प्लिट करण्याची गरज नसते, दोन भाग करण्याची गरज नसते. आणि जेव्हा दोन भाग केलेले आहेत ते जोडायची पण, जॉईंट करायची पण गरज नसते, किंवा त्याला कोणतंही लूज पीस हे त्याला जोडायची गरज नसते. असे जे पॅटर्न आहेत सिंपल शेपचे, त्या पॅटर्नला आपण म्हणतो सिंगल पीस पॅटर्न किंवा सॉलिड पॅटर्न. ओके, म्हणजे पॅटर्न विदाउट जॉईंट, पार्टिंग और लूज पीस इन इट्स कन्स्ट्रक्शन आर कॉल्ड ॲज सिंगल पीस किंवा सॉलिड पॅटर्न. हे पॅटर्न स्वस्त असतात, थोडेसे टाईम कन्झ्युमिंग आहेत, पण हे स्वस्त असतात. आणि सिंपल शेपच्या कास्टिंगसाठी हे सिंगल पीस पॅटर्न बनवले जातात. म्हणजे सपोज की आपल्याला स्टीम इंजिनची ग्लँड बनवायची आहे किंवा स्टफिंग बॉक्स आहे, हे जे सिंपल शेप्स आहेत त्यासाठी आपण सिंगल पीस पॅटर्न किंवा सॉलिड पॅटर्न वापरू शकतो. थोडक्यात काय की पॅटर्नला स्प्लिट करायची किंवा दोन भागात विभागायची गरज नसते, एकाच वन पीसमध्येच ते पॅटर्न बनवलं जातं. त्याला कोणते जॉईंट द्यायची गरज नाही किंवा लूज पीस प्रोव्हाइड करायची गरज नाही, किंवा त्याला कट करायची, दोन भाग करायची पण गरज नाही, आणि दोन भाग करून जॉईंट करायची पण गरज नसते. एका पीसमध्येच तो पॅटर्न बनतो. अशा साध्या शेपच्या, सिंपल शेपच्या, सोप्या शेपच्या कास्टिंगसाठी हे पॅटर्न वापरले जातात. नेक्स्ट इज स्प्लिट पॅटर्न. आता बघा, कधीकधी आपल्याला सिंगल पीस पॅटर्न करून चालत नाही, कारण आपल्याला हा पॅटर्न कॅव्हिटी तयार करण्यासाठी सँडमधून काढून घ्यायचा असतो, विड्रॉ करायचा असतो पॅटर्न. जर पॅटर्न विड्रॉ केला तरच काय होईल, सँडमध्ये कॅव्हिटी किंवा त्या शेपचं इम्प्रेशन तयार होईल, साचा तयार होईल. पण हा काढून घेत असताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा डिफिकल्टी येतात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की दोन भाग त्याचे करावे लागतात पॅटर्नचे. वरचा भाग वेगळा आणि खालचा भाग वेगळा, अप्पर हाफ वेगळा आणि लोअर हाफ वेगळा. म्हणजेच त्या पॅटर्नला स्प्लिट करावं लागतं, त्याचे दोन भाग करावे लागतात, आणि नंतर ते दोन भाग एकमेकाला करेक्ट अलाइन होतील, एकमेकावर तंतोतंत बसतील, अलाइनमेंट व्यवस्थित होईल, ह्यासाठी त्यामध्ये पिन्सचा वापर केला जातो, जेणेकरून ते भाग शिफ्ट होऊ नयेत. म्हणजे कधी कधी काय होतं की मिसअलाइनमेंट झालं
एकावर एक भाग व्यवस्थित बसले नाही आणि तर आपल्याला कॅव्हिटी व्यवस्थित येणार नाही आणि आपला कास्ट पार्ट पण त्याच्यामध्ये शिफ्ट हा डिफेक्ट होईल किंवा त्याच्यामध्ये मिसअलाइनमेंट होईल. ह्यासाठी हे 2 भाग केल्याच्या नंतर ते एकमेकाला करेक्ट अलाइन व्हावे ह्यासाठी डोएल पिनचा वापर केला जातो. पण स्प्लिट पॅटर्न म्हणजेच काय की कधीकधी आपल्याला जेव्हा पॅटर्न विथड्रॉ करायचा आहे, कॅव्हिटी बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला तो पॅटर्न 2 भागामध्ये विभागला जातो. म्हणजेच त्याचे 2 भाग केले जातात, वरचा भाग वेगळा आणि खालचा भाग वेगळा, आणि ते 2 भाग हे पार्टिंग लाईनला जोडले जातात, पार्टिंग सरफेस म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने हे स्प्लिट पॅटर्न म्हणतो. तर वॉल बॉडीज असतील किंवा टॅप्स असतील, कॉक्स असतील, स्मॉल पुलीजचं कन्स्ट्रक्शन असतील, स्पिंडल बनवायचे असतील किंवा सिलेंडर असतील किंवा स्टीम वॉल बॉडीज असतील, तर अशा पार्ट्सच्या कन्स्ट्रक्शनमध्ये स्प्लिट पॅटर्नचा वापर करू शकतो. नेक्स्ट इज मल्टीपीस पॅटर्न. आता बघा, स्प्लिट म्हणजे 2 भाग केले, पण कधीकधी 2 भाग करूनसुद्धा आपल्याला पॅटर्न विथड्रॉ करताना डिफिकल्टी येतात. म्हणून अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं की त्या पॅटर्नचे 2 पेक्षा जास्त भाग करावे लागतात. 3, 4, 5 असे नंबर ऑफ पार्ट्स त्याच्यामध्ये बनवावे लागतात. म्हणजे मल्टीपीस पॅटर्न त्याला आपण म्हणतो. 2 पेक्षा जास्त भागामध्ये तो पॅटर्न डिवाईड करावा लागतो आणि त्याच्यात करेक्ट अलाइनमेंट व्हावी यासाठी अलाइनमेंट पिन आपल्याला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसत असेल, याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत: कोप, चेक आणि ड्रॅग. वरचा भाग कोप, खालचा भाग ड्रॅग आणि मधला भाग चेक. आणि ते पॅटर्न एकमेकाला करेक्ट अलाइनमेंट व्हावी, मिसअलाइनमेंट होऊ नये यासाठी अलाइनिंग पिन त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याला आपण म्हणतो मल्टीपीस पॅटर्न. नेक्स्ट इज मॅच प्लेट पॅटर्न. आता मॅच प्लेट पॅटर्न म्हणजे काय, एक प्लेट आहे तर तुम्हाला दिसत असेल, तर ह्यामध्ये ही एक प्लेट आहे बघा, हा अशी आडवी प्लेट आहे, ही मॅच प्लेट आहे. स्प्लिट पॅटर्नचा अर्धा भाग ह्या प्लेटच्या वरच्या साईडला आणि राहिलेला अर्धा भाग एक्झॅक्टली अपोजिट खालच्या साईडला ह्या प्लेटला प्रोव्हाइड केलेला असतो. आता ही प्लेट जी आहे ती प्लेट पार्टिंग लाईन म्हणून ॲक्ट होणार आहे. ती एकतर लाकडापासून किंवा मेटलपासून बनलेली असेल आणि जो पॅटर्न आहे तो मेटलचा बनलेला असतो. अशा पद्धतीने हे मॅच प्लेट पॅटर्नचं कन्स्ट्रक्शन आहे. तर पिस्टन रिंग जे आहेत IC इंजिनच्या, त्या बनवण्यासाठी मॅच प्लेट पॅटर्न वापरला जातो. नेक्स्ट इज कोप अँड ड्रॅग पॅटर्न. कधीकधी कास्टिंग एवढं हेवी असतं की त्याचे जे पॅटर्न्स बनवायचे आहेत, कास्टिंग बनवण्यासाठी हेवी कास्टिंग किंवा लार्ज कास्टिंग बनवण्यासाठी ते पॅटर्न जे बनवतो त्याचा साईज जास्त असतो की तो एक माउल्डर किंवा सिंगल ऑपरेटर हँडल करू शकत नाही. म्हणून त्याचे 2 भाग केले जातात, वरचा भाग कोप, खालचा भाग ड्रॅग. एक माउल्डरचा ग्रुप जो आहे, एक ऑपरेटरचा जो ग्रुप आहे, माउल्डरचा जो ग्रुप आहे, नंबर ऑफ ऑपरेटर्सचा एक ग्रुप असेल, तो कोप भाग बनवेल आणि राहिलेला जो दुसरा ग्रुप आहे तो ड्रॅग भाग बनवेल. नंतर हे दोन्ही जे कोप आणि ड्रॅग आहेत ते एकत्र केले जातील आणि त्यापासून एक कंप्लीट कॅव्हिटी ही बनवली जाते. अशा पद्धतीनं हे कोप अँड ड्रॅग पॅटर्न आहे. म्हणजे जेव्हा लार्ज कास्टिंग असेल किंवा आपल्याला हेवी असेल तो माउल्ड, की तो एक सिंगल ऑपरेटर तो माउल्ड हेवी असल्यामुळं ऑपरेट करू शकत नाही, हँडल करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला सेपरेट कोप आणि ड्रॅग पॅटर्न बनवावे लागतात. म्हणजेच एक ऑपरेटरचा ग्रुप हा कोप भाग बनवेल आणि राहिलेल्या ऑपरेटरचा ग्रुप हा ड्रॅग भाग बनवेल आणि नंतर हे दोन्ही भाग ॲसेंबल केल्याच्या नंतर कंप्लीट कॅव्हिटी बनवली जाते आणि त्याच्यात मोल्टन मेटल पोअर केलं जातं. नेक्स्ट इज गेटेड पॅटर्न. आता मास प्रोडक्शनसाठी आपण गेटेड पॅटर्न वापरतो. गेटेड पॅटर्न हे बऱ्यापैकी मेटलचेच बनलेले असतात, तर कारण मास प्रोडक्शन आहे, ड्युरेबिलिटी महत्त्वाची आहे. तर ह्यामध्ये नंबर ऑफ पॅटर्न्स हे एकमेकाला गेट फॉर्मरच्या सहाय्यानं जॉईन केलेले असतात. मग गेट फॉर्मर काय करणार आहे, एक चॅनल तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये इथं तुम्हाला दाखवलेत की पॅटर्न दाखवलेले आहेत, नंबर ऑफ पॅटर्न्स आहेत, ते एकमेकाला जोडलेले आहेत, जेणेकरून ॲट ए टाईम नंबर ऑफ कॅव्हिटी त्या फ्लास्कमध्ये तयार होईल, त्या सँडमध्ये नंबर ऑफ कॅव्हिटीज तयार होईल, मल्टी कॅव्हिटी त्यामध्ये तयार होईल, मल्टी कॅव्हिटी माउल्ड तयार होईल.
ह्या नंबर ऑफ पॅटर्न्समुळे नंबर ऑफ कॅव्हिटीज तयार होतील, नंबर ऑफ माउल्ट्स तयार होतील. आता हे जे नंबर ऑफ पॅटर्न्स आहेत ते एकमेकाला गेट फॉर्मरच्या साहाय्यानं जोडलेले आहेत. आता एक कॉमन स्प्रू असेल, त्या कॉमन स्प्रूनं मोल्टन मेटल पोअर केलं जाईल आणि गेट फॉर्मरमुळे एक चॅनल तयार झालेलं आहे किंवा गेट तयार झालेलं आहे, रनर तयार झालेला आहे, गेट तयार झालेला आहे. त्याद्वारे मोल्टन मेटल हे सर्व साच्यांपर्यंत, सर्व मल्टी कॅव्हिटी इम्प्रेशनमध्ये ते मोल्टन मेटल पोचणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला एकाच वेळेस नंबर ऑफ कास्ट पार्ट आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी मास प्रोडक्शनसाठी गेटेड पॅटर्न हा वापरला जातो आणि स्मॉल कास्टिंग, त्याचा साईज स्मॉल असेल अशासाठी आपण गेटेड पॅटर्न हा वापरला जातो. बघा, नंबर ऑफ पॅटर्न्स आहेत, नंबर ऑफ पॅटर्न्स एकमेकाला जोडलेले आहेत गेट फॉर्मरच्या साहाय्यानं. त्याच्यानंतर ह्यामध्ये नंबर ऑफ कॅव्हिटीज तयार होणार आहेत सँडमध्ये आणि आपण जेव्हा मोल्टन मेटल ओतू कॅव्हिटीमध्ये तेव्हा काय होणार, सगळ्या साच्यापर्यंत ते मोल्टन मेटल फीड होणार आहे. ॲट ए टाईम आपल्याला नंबर ऑफ कास्टिंग, एकाच वेळेस नंबर ऑफ कास्टिंग मास प्रोडक्शनला आपल्याला मिळणार आहेत. अशा पद्धतीने ह्या गेटेड पॅटर्न आहे. नेक्स्ट इज लूज पीस पॅटर्न. कधी कधी काय होतं की आता हा शेप जर तुम्ही पाहिला तर तो शेप जर आपल्याला विड्रॉ करायचा असेल, असा पॅटर्न तयार करताना जर तो पॅटर्न विड्रॉ करायचा असेल तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्याचशा डिफिकल्टी येतात. म्हणून काय करावं लागतं की त्या मेन पॅटर्नला लूज पीस जोडावे लागतात. आता हे ए आणि बी दाखवलेलं आहे ते लूज पीस आहेत, तर ते लूज पीस हा पॅटर्नचा इंटिग्रल पार्ट असतो. तर पहिल्यांदा काय करायचं की मेन पॅटर्न जो दिसतोय तुम्हाला, हा मेन पॅटर्न काढून घ्यायचा आणि मेन पॅटर्न काढून घेतल्याच्या नंतर जे काही कॅव्हिटी तयार होईल त्या कॅव्हिटीमधून हे लूज पीस परत सेपरेटली विड्रॉ केले जातात, जेणेकरून तसा शेप त्यामध्ये सँडमध्ये मिळेल, त्या सँडला प्राप्त होईल तसा शेप. कॉम्प्लेक्स शेप जेव्हा असेल तेव्हा लूज पीस आपल्याला याच्यामध्ये प्रोव्हाइड करावं लागतात. म्हणजेच काय, सम पॅटर्न्स आर प्रोड्यूस ॲज असेंब्लीज ऑफ लूज पीस कॉम्पोनंट. तर ते लूज पीस आपल्याला असेंबल करावं लागतात मेन पॅटर्नला आणि पहिल्यांदा मेन पॅटर्न काढून घ्यायचा आणि त्याच्यात जी कॅव्हिटी तयार होईल मेन पॅटर्न काढल्यावर त्याच्यातनं ती लूज पीस सेपरेटली विड्रॉ करायची. नेक्स्ट स्वीप पॅटर्न. आता आपल्याला सिमेट्रिकल माउल्ट किंवा कोर बनवायचे असतील तर स्वीप पॅटर्न बनवतो. स्वीप पॅटर्न म्हणजेच काय, इथं तुम्हाला दिसतो आहे बघा, इथं तुम्हाला एक लाकडाचा बोर्ड दिसतो आहे. या लाकडाच्या बोर्डला जो डिझायर्ड कास्टिंगचा शेप आहे तसा शेपचा आकार त्या लाकडाच्या बोर्डला दिलेला आहे. लाकडाच्या खालची सँड रॅम केलेली आहे आणि ह्या लाकडाचा जो काही पॅटर्न आहे हा एका सेंट्रल पिव्होट किंवा सेंट्रल ॲक्सिसला जोडलेला आहे. सेंट्रल ॲक्सिसला जोडल्याच्या नंतर हा जो लाकडाचा पॅटर्न आहे, स्वीप पॅटर्न आहे, हा फिरवला जातो. हा गोल फिरवल्याच्या नंतर असं सिमेट्रिकल माउल्ट त्याच्यामध्ये तयार होणार आहे. ठीक आहे, हा सेंट्रल ॲक्सिस भोवती हा स्वीप पॅटर्न फिरवला जातो आणि गोल फिरवल्याच्या नंतर ह्या ॲक्सिस भोवती ॲक्सिसच्या अराउंड हा फिरवल्याच्या नंतर पॅटर्न फिरवल्याच्या नंतर सिमेट्रिकल माउल्ट किंवा सिमेट्रिकल शेप त्या सँडमध्ये येणार आहे. अशा पद्धतीनं सिमेट्रिकल माउल्ट तयार करण्यासाठी आपण स्वीप पॅटर्नचा वापर हा केलेला जातो. म्हणजे एका लाकडाच्या बोर्डला तो डिझायर्ड शेप कास्टिंगचा त्या लाकडाच्या बोर्डला दिला जातो किंवा लाकूड तशा पद्धतीनं कट केलं जातं आणि सेंट्रल ॲक्सिस भोवती तो लाकडाचा पॅटर्न जो आहे तो फिरवला जातो, जेणेकरून सिमेट्रिकल माउल्ट तयार होईल. नेक्स्ट स्केलेटन पॅटर्न. आता जेव्हा पाईप बेंड असतील किंवा पाईप्स असतील तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल की जास्त फुल साईज जर आपल्याला पॅटर्न बनवायचा असेल तर त्याला बरंच अमाऊंटमध्ये लाकूड वापरावं लागेल. अशा वेळेस ते टाळण्यासाठी आपण काय करतो, एक प्रकारचा सांगाडा तयार करतो, म्हणजे स्केलेटन तयार करतो. स्केलेटन तयार करतो म्हणजेच काय, ही लाकडाच्या ज्या काही स्ट्रिप्स आहेत की त्या स्ट्रीप किंवा रिप ह्या एकमेकाला जोडल्या जातात आणि त्याला स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर ओपनिंग इथं दिसतं आहे. त्या स्क्वेअर रेक्टँग्युलर ओपनिंग म्हणजे असणार आहे. अशा पद्धतीने एक स्केलेटन तयार होतो. ह्या आतमध्ये सँड रॅम केली जाते. सँड रॅम केल्याच्या नंतर ह्याच्यावरती जी काय एक्सेस सँड आहे ती एक्सेस सँड स्टिकर बोर्डच्या साहाय्यानं रिमूव्ह केली जाते. अशा पद्धतीनं हे स्केलेटन पॅटर्न आहे आणि ह्याचा वापर हा पाईप बेंड्स किंवा वॉल बॉडीज अशासाठी आपण ह्याचा वापर हा केला जातो.
नेक्स्ट इज सेगमेंटल पॅटर्न. आता जेव्हा सर्क्युलर शेपचा आपल्याला माउल्ट तयार करायचा असेल, सर्क्युलर शेपचा साचा तयार करायचा असेल, जसं की रिंग तयार करायच्यात किंवा व्हीलच्या रिम तयार करायच्यात किंवा गिअर्स तयार करायच्यात, अशा सर्क्युलर वर्कसाठी सेगमेंटल पॅटर्न हा वापरला जातो. म्हणजेच काय की इथं एक पिवोट आहे, हे सेंट्रल ॲक्सिसला इथं एक पिवोट आहे. ड्रॅगच्या सेंटरला, ड्रॅग म्हणजे खालचा भाग, खालचा फ्लास्क माउल्डिंग जिथं करणार आहे आपण, सँड जिथं साचा बनवणार आहे त्याचा खालचा भाग, म्हणजेच त्याला आपण त्या फ्लास्कला ड्रॅग फ्लास्क म्हणतो. त्याच्या सेंटरला आपण हा पिवोट आपण फिक्स केलेला असतो आणि त्या स्पिंडलला आपण, हा जो स्पिंडल आहे ह्याला सेगमेंटल, एक प्रकारचं सेगमेंट जोडलेलं असतं किंवा सेगमेंटल पॅटर्न हा जोडलेला असतो. खालची सँड रॅम केलेली असेल. एका पोझिशनचं माउल्ट तयार झाल्याच्यानंतर हा उचलला जातो आणि दुसऱ्या पोझिशनला नेला जातो. तिथं माउल्ट तयार झाल्याच्यानंतर, तिथं साचा तयार झाल्याच्यानंतर तिसऱ्या पोझिशनला नेला जातो. असं ही प्रोसेस जी आहे ती रिपीट केली जाते जोपर्यंत पूर्ण अशी गोलाकार सर्क्युलर कॅव्हिटी होत नाही, सर्क्युलर माउल्ट कंप्लीट होत नाही. त्यासाठी ही पोझिशन किंवा प्रत्येक पोझिशनला हे आपल्याला प्रोसिजर रिपीट करतो आणि अशा पद्धतीने एक सर्क्युलर माउल्ट तयार होईल सर्क्युलर वर्कसाठी. आणि ह्यासाठी आपण सेगमेंटल पॅटर्न हा वापरला केला जातो. नेक्स्ट इज शेल पॅटर्न. शेल पॅटर्नचा हा एक वैशिष्ट्य आहे की ह्याची बाहेरचा जो भाग आहे तो माउल्ट तयार करण्यासाठी यूज केला जातो आणि आतला जो भाग आहे तो कोर तयार करण्यासाठी केलेला असतो. ठीक आहे. फॉलो बोर्ड पॅटर्न. फॉलो बोर्ड पॅटर्न म्हणजेच काय, काय काय वेळेस हा पॅटर्न बघा फार थिन आहे. ही पॅटर्न जो दाखवलेला आहे तो थिन आहे, वीक आहे, की त्याला सपोर्टची आवश्यकता असते. म्हणजेच काय की असा हा बॉटम फ्लास्क आहे किंवा हा ड्रॅग फ्लास्क आहे, ह्याच्या खालच्या भागाला हा फॉलो बोर्ड दिलेला आहे. ह्या फॉलो बोर्डवरती तो पॅटर्न ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती सँड रॅम केली जाते. आता हा जो बॉटमचा फ्लास्क आहे, ड्रॅग फ्लास्क आहे, तो परत उलटा केला जातो, इन्व्हर्ट केला जातो. इन्व्हर्ट केल्याच्या नंतर हा फॉलो बोर्ड जो आहे, लाकडाचा बोर्ड आहे, तो काढला जातो. त्याच्यावरती वरचा फ्लास्क म्हणजे टॉप फ्लास्क जो कोप फ्लास्क आहे तो ठेवला जातो आणि पॅटर्न तसाच ठेवला जातो. त्याच्यावरती सँड परत रॅम केली जाते. नंतर काय केलं जाते की हे दोन्ही फ्लास्क सेपरेट केले जातात. पॅटर्न काढून घेतला जातो आणि पॅटर्न काढून घेतल्याच्यानंतर अशी एक प्रकारची थिन वॉल कॅव्हिटी तुम्हाला मिळणार आहे आणि अशा पद्धतीने ह्या फॉलो बोर्ड पॅटर्नचा वापर हा केला जातो. तर अशा पद्धतीनं आज आपण टाईप्स ऑफ पॅटर्न पाहिलेले आहेत. आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण पॅटर्नला जे अलाउन्सेस दिले जातात त्याचा विचार आपण करणार आहोत.